मेन ऑफिसला आपण आलेलो आहोत। त्या ठिकाणी साहेबांना पत्रव्यवहार गेली 15-20 दिवसापूर्वी केला होता आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, नागरिकांचे प्रश्न आहेत, सातारा जिल्हा असेल, सातारा असेल, जेवढे डीपी आहेत, पूल आहेत वाकलेले, पुरवठ्यात तारा असतील व शहरामध्ये मध्ये रस्त्याच्या मध्ये आलेले खांब असतील व सातारा सर्व भूमिगत वायरिंग करावं, जे जनावरं असतील शेतकऱ्यांच्या शेतावरून ज्या गेलेल्या तारा असतील त्या तारेमधून जे एक स्पार्किंग होतं, शेतकऱ्यांचे असणारे पिकं जळतात, कधीकधी शेतकरी मरतात, त्या असणाऱ्या महावितरणच्या चुकीमुळं जीर्ण झालेल्या तारा खाली पडून लोंबकळून कित्येक शेतकरी मेलेले आहेत, कित्येक जनावरं मेलेली आहेत आणि अशा परिस्थितीतसुद्धा गेली 60 वर्ष ज्या गावामध्ये वीज गेलेली आहे त्या कित्येक गावामध्ये जुन्या असणाऱ्या वायरिंगमुळं कित्येक दुर्घटना घडलेल्या आहेत। साहेबांना जेव्हा आपण 2017मध्ये त्यांनी आपल्याला आदेश दिले होते त्याचीसुद्धा अद्याप कारवाई झालेली नव्हती। त्यांनी आता लेखी आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला या ठिकाणी इथून पुढं ही घटना घडणार नाही। आमच्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये मी त्यांना मागणी केलेली आहे की जिल्ह्यामध्ये जे सब डिव्हिजन आहेत तालुकावाईज त्यांना सगळ्यांना आदेश काढा की आपल्या खेड्यापाड्यातला गावातला सर्वे करून इथून पुढे अशी दुर्घटना घडू नये, शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊ नये व रस्त्यामध्ये आलेले खांब असतील, अशा सर्व मागण्या त्यांनी आपल्या मान्य केलेल्या आहेत व लेखी स्वरूपात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याच स्वरूपाने आज आपण या ठिकाणी त्यांच्या दारामध्ये मुंडन केलेलं आहे की ह्यासाठी की त्यांना जाग यावी आणि ह्या पुढं जर अशी कुठली घटना सातारा जिल्ह्यात जर घडली तर गय केली जाणार नाही। आज मुंडन केले, उद्या ह्याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन केलं जाईल। जे टाळे ठोकण्याचं काम होतं ते आज त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा पोलिसांच्या सांगण्यानुसार आपण ते लावायचं करत होतो, रद्द झालेलं आहे ते। पण आज जे आपलं आत्मधन आहे ते जरी आज त्यांनी थांबवलेलं असलं, हे पत्रव्यवहार आपल्यावर करतो म्हणले, हे जर व्यवस्थित आपल्याला पत्र नाही मिळालं तरी हे आत्मधन पुन्हा एकदा करण्यात येईल, हे त्यांनी दखल घ्यावी। हीच नंबर विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।